मंदिराचा मुद्दा हा आणखी पेटताना पाहायला मिळतो. दादर स्टेशनच्या इथे जे आमच्या मंदिराचा मुद्दा होता तो आपण त्या ठिकाणी आरती केल्यानंतर आता पुन्हा एकदा ते मंदिर हलवलं जाणार नाही असं देखील. पहिली गोष्ट म्हणजे काल पण मी सांगितलं की आमचे हिंदू स्वच्छ आहे, साफ आहे, हृदयात काम आणि हाताला काम. स्वतःच्या धर्माचा पुरस्कार करायला दुसऱ्याच्या धर्माचा पुरस्कार करायची गरज नसते. पण जे भाजप सांगतं की हिंदू खतरेमध्ये आहे, काल हे दिसलेलं आहे, उपदेशातून एक्सपोज करून दाखवलेलं आहे की हिंदूंचा म्हणजे आपला वापर निवडणुकीतच भाजप करतं, बाकी भाजपला काही पडली नसते. जास्तीत जास्त मंदिरं जी पाडली गेली तर ती वाराणसीत असतील, कॉरिडॉरच्या नावाखालती असतील किंवा महाराष्ट्रात आता आपण पाहतोय हनुमानाचं मंदिर असेल, हे भाजपच्याच राज्यात होतं. तर भाजप जिथे जिथे तिथे खरं असतं हिंदू खतरे. सर, हिंदी में जाना चाहेंगे, आज मंत्रिमंडल विस्तार होना है, जिस तरीके से एक बड़ा मैंडेट मिलने के बाद आज मंत्रिमंडल विस्तार कर रहे हैं, आप क्या कहना चाहेंगे? मैंडेट ईवीएम का मिला, मैंडेट इलेक्शन कमीशन का मिला, लेकिन कहीं भी सेलिब्रेशन नहीं दिखा, क्योंकि बीजेपी भी शौक में है, गद्दार गैंग भी शौक में है कि कैसे ये मैंडेट मिल चुका है. आगे जाके अगर आप देखें तो जो स्वार्थीपना था, जो स्वार्थी एक विचार था कि मुझे ये चाहिए, मुझे वो चाहिए, मंत्री पद चाहिए, ठीक है, मैंडेट चुनाव आयोग ने दिया है आपको, काम कीजिए, लोगों की सेवा कीजिए, लेकिन वो न करते हुए खुद की सोच रहे, जनता की नहीं सोच रहे. दादर के पास जो मंदिर का जो मामला है, उद्धव जी ने एक ही प्रेस कॉन्फ्रेंस में दिखाया कि भाजपा का हिंदुत्व चुनावी हिंदुत्व, और यही बात हम कहते आए कि हिंदू अगर खतरे में कहीं हो तो भाजपा के ही राज्य में है. खुद के धर्म को बढ़ाने के लिए दूसरे का धर्म नीचे लाने की जरूरत नहीं होती, और ये हमने दिखाया. कल जो हनुमान मंदिर का विषय था तो भाजपा की राज में तोड़ा जा रहा है. केंद्र सरकार भाजपा का, राज्य सरकार भाजपा का, रेलवे मंत्री भाजपा का, तो फिर क्यों नोटिस है? सर, ऑल इंडिया उलेमा बोर्ड बोलती है कि कांग्रेस और एनसीपी एसपी यूपीटी का साथ छोड़े. मुझे तो पहले ये न्यूज सही है कि नहीं देखिए, क्योंकि बहुत बार ऐसे फेक न्यूज आते हैं, वो सिद्धिविनायक का भी फेक न्यूज आया था, ये पहली न्यूज को व्हेरीफाई कर. सावरकरांच्या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा काँग्रेसला टार्गेट केलं. मी काल हे सांगितलं होतं, भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, दोघेही मोठे पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यांना निवडणुकामध्ये मतं जी मिळालेली आहेत, सीट जे मिळालेले आहेत ते वर्तमान आणि भविष्यावर बोलण्यासाठी मिळाले. काँग्रेसने देखील सावरकर हा विषय आणि भाजपने देखील नेहरू हा विषय थोडं सोडावा, कारण ह्या दोघांवरनं भांडून ना तरुणांना जॉब्स मिळणार आहेत, ना महागाई कमी होणार आहे. आज जे देशात महत्त्वाचे प्रश्न आहेत ना त्याच्यावर फोकस करावा, कारण हेच प्रश्न आपल्याला उद्याचं भविष्य घडवणार आहे. दरम्यान एक मोठी बातमी आता समोर येते. माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे दोघेही मंत्री होणार असल्याचं कळतंय. या दोघांनाही शपथविधीसाठी फोन गेलेला आहे. आपण थोड्या वेळापूर्वीच पाहत होतो धनंजय मुंडे यांना कोणत्याही प्रकारचा अजूनही फोन गेला नव्हता, त्यामुळे धनंजय मुंडे यांना डच्चू मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आता धनंजय मुंडे हे देखील मंत्री होणार असल्याचं कळतंय. त्याचसोबत माणिकराव कोकाटे हे देखील मंत्री होणार आहेत. माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे या दोघांनाही शपथविधीसाठी फोन गेला असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. धनंजय मुंडे हे मंत्री होणार आहेत. धनंजय मुंडेंचा खरं तर पत्ता कट झाला का असा प्रश्न थोड्या वेळापूर्वीपर्यंत आपण उपस्थित केला होता. मात्र धनंजय मुंडे आता हे मंत्री होणार असल्याचं कळतंय. मंत्रिपदाची ते आज शपथ घेणार आहेत, कारण धनंजय मुंडे यांना देखील शपथविधीसाठी पक्षाकडून फोन गेलेला आहे. त्यासोबतच माणिकराव कोकाटे यांना देखील पक्षाकडून फोन गेला असल्याचं पाहायला मिळतंय. नागपूर हिवाळी अधिवेशना अगोदर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होतोय. आज मंत्रिपदाची शपथ अनेक आमदार घेणार आहेत आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा पत्ता कट होणार असं बोललं जात होतं. मात्र धनंजय मुंडे हे देखील आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यासोबतच माणिकराव कोकाटे यांना देखील पक्षाकडून फोन केलेला आहे आणि माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे हे आता दोघांनाही शपथविधीसाठी फोन गेला असल्याचं कळतंय. त्यामुळे दोघेही हे मंत्री होणार असल्याचं कळतंय. आपण पाहतोय या जम्बो मंत्रिमंडळामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असली तरी काही जुने चेहरे देखील पुन्हा आपल्याला पाहायला मिळत आहेत. माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे हे दोघेही मंत्री होणार असल्याचं कळतंय. दोघांनाही शपथविधीसाठी पक्षाकडून फोन गेलाय.